नो चेंडू पंचांनी घोषित केलंय आणि त्या नो चेंडूवरती चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जो पोहोचला जाईल। पाहुणी मोका हा मारलाय चौका। विमाननगर पुणे येथील एनलिव्ह सलूनचे मालक हेअर एक्सपर्ट माननीय नितीन सोनवणे यांचा सनसनीत चौकार। पंचवीस धावा धावपल करते आहेत। नो चेंडू बदलण्याच्या आतमध्ये फ्री हिटची संधी जी असणार आहे। रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय। एक धाव येताना पाहायला मिळेल, पुरेपूर बॅट वरती चेंडू आला नाही। 25 धावा धावपल करते आहेत। 26 धावा धावपल करते आहेत। दुसरं षटक चालू आहे। एक रन रेट आखले असतील। काय करायचं काय घ्यायचं ज्यावेळेस नाणेफेक जिंकली त्यावेळेस निर्णय घेतला आम्ही सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करू। यावेळेस फाईन लेग झोन मध्ये झेल टिपला जातोय आणि इथे मोठ्या खेळाडूची इनिंग इथे संपुष्टात येते। आयकॉन पथ संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। न्यू विडोम इंटरनॅशनल स्कूल पेरणे फाटा बोल्हाई चंदननगर डॉक्टर सुजाता रणसिंग यांची बळीची टाळी। विकेटचं पतन झाले आणि मैदान देखील शांत पद्धतीने पहा। अगदी भीषण शांतता जी मैदानाच्या आतमध्ये पसरली आहे। न्यू फॅटर न्यू फलंदाज मागील सामन्याचा शिलेदार। धावपलीवरती 26 आहेत। 2 षटकांचा खेळ संपलाय। एक फलंदाज बाद आहे। 4 षटक अजूनही बाकी असणार आहे। या उर्वरित 24 चेंडू मध्ये कशी कामगिरी होईल याकडे नजर असणार आहे। आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहिला। मानसिंग भैया पाचुनकर पाटील स्टार 11 रांजणगाव आणि शुभम भैया नवले साईराम 11 शिरूर शहर या 2 संघांमध्ये पाहिला। त्यामध्ये पहिला सामना जिंकला मानसिंग भैया पाचुनकर पाटील स्टार 11 रांजणगाव हा संघ पहिला सामना जिंकला। त्यानंतर दुसरा सामना झाला सरपंच सचिन दादा शेलार स्टार 11 वडगाव रासाई त्यांच्या विरोधामध्ये धर्मवीर संभाजी महाराज फायटर्स वडू बुद्रुक केंदूर या 2 संघांमध्ये झाला आणि तिथे सामना जिंकला सरपंच सचिन दादा शेलार स्टार 11 वडगाव रासाई हा सामना जिंकला। चेंडू सीमारेषेच्या बाहेर येईल। चौकार येतोय 4 धावा। पाहुणी मोका हा मारलाय चौका। विमाननगर पुणे येथील एनलिव्ह सलूनचे मालक हेअर एक्सपर्ट माननीय नितीन सोनवणे यांचा सनसनीत चौकार। स्टेट डावला जो चौकार बदिराच्या आतमध्ये खेळला जाईल धावपले पुढे जाईल। धावपलवर धाव पाहतोय आपण 30 धावा। तिसरं षटक प्रगती पथावरती चालू असताना आपण पाहतोय। गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल। सुरेख लाजवाब अप्रतिम दर्जाची गोलंदाजी। विनोद सोनवणे जो करताना आपल्याला पाहायला मिळेल। स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडू येताना पाहायला मिळेल। एकतीस धावा धावपल करते। तिसरं षटक जे बदिराच्या आतमध्ये चालू आहे। शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष सन्माननीय यशवंत भाऊ पाचंगे अध्यक्ष आंबेगाव शिरूर विधानसभा काँग्रेस। खरं तर क्रिकेटचं प्रचंड वेळ असणारे व्यक्तिमत्व।
बिग ब्लास्ट डीप विकेट झोन मध्ये चेंडू येतोय, तिथे झेल सुटला जाईल, एक टपाका चेंडू पोहोचला जातोय सीमा रेषेच्या बाहेर, येतोय चौकार, 4 धावा. बाहुनी मोका हा मारलाय चौका. विमाननगर पुणे येथील एनलिव्ह सलूनचे मालक हेअर एक्सपर्ट माननीय नितीन सोनवणे यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या पद्धतीने देखील धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 35 धावा या धावफलकावरती असणार आहेत. एक फलंदाज जो बाद होताना पाहायला मिळेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जो केला जाईल, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, चेंडूला कलेक्ट केलं जात आहे, एक धाव घेतली जाईल, एका धावेच्या पद्धतीने धावफलक पुढे जात आहे. गुणलेखक कळवत आहेत 36 धावा या धावफलकावरती ज्या असणार आहे. बरेचसे मान्यवर पाहुणे देखील इथे उपस्थित आहेत. त्यामध्ये सन्माननीय संतोष पवळे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचे देखील मनापासून स्वागत. 36 धावा धावफलकावरती असताना तिसरा षटक मैदानाच्या आतमध्ये चाललंय. यावेळेस ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू 2 क्षेत्रकांमध्ये दरी खोदली, चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर, येतोय A1 क्वालिटीचा चौकार, 4 धावा. बाहुनी मोका हा मारलाय चौका. विमाननगर पुणे येथील एनलिव्ह सलूनचे मालक हेअर एक्सपर्ट माननीय नितीन सोनवणे यांचा सनसनीत चौकार. 40 धावा धावपलीवरती. यशवंत भाऊ पाचंके स्टार 11 शिरूर हा संघ संपूर्ण परिसरामध्ये, आजूबाजूच्या परिसरामध्ये फायनल मॅचचा दावेदार, 3 ते 4 लागोपाठच्या 5 फायनल मॅचचा विनर असणारा संघ, आणि त्या संघाचं त्यांनी मालकीत्व स्वीकारलं. खरं तर मालकीत्व स्वीकारल्यापासून प्रत्येक ठिकाणी फायनल मध्ये संघ जाऊन पोहोचला. कर्जत मध्ये देखील मला वाटतं दादा फायनल मॅचचे दावेदार असे 4 ते 5 स्पर्धा, आणि त्या देखील मानाच्या स्पर्धेमध्ये संघाने कामगिरी, उत्तुंग कामगिरी केली. 40 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपत असताना फरदीन काझी नावाचा आयकॉन, एक स्टार खेळाडू जो बाद होऊन माघारी परतला, पण मैदानाच्या आतमध्ये वैभवने आणि महेश पाचुनकरने डाव सावरला. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. शिरूर प्रीमियर लीगचा 3रा दिवस संपन्न होताना पाहतोय. एक सूचना आहे, 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाईल. आता ही वॉर्निंग असेल, 12वा खेळाडूच्या व्यतिरिक्त जर पाणी घेऊन कोण गेलं इन मधलं, तर तुम्हाला 2 धावेंची पेनल्टी दिली जाईल, मग संघ कोणताही असो. या स्पर्धेचा एक इतिहास आहे. इथे सगळे संघ एकसारखे असतात. घरचा जरी संघ असेल ना, मागच्या 2 पर्वांमध्ये मी पाहिलंय घरच्या संघांना पेनल्टी दिलेली मी पाहिले, इंग्रजवाडी संघाला पेनल्टी देताना पाहिले. 40 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रमोद आठवले गोलंदाजीसाठी सज्ज होताना जो आपल्याला पाहायला मिळेल. 40 धावा धावफलकावरती आहेत. सामना रंगला, यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये. कोण कोणास भारी पडेल ही प्रतिष्ठेची लढाई. हुसळी घेणारा चेंडू प्रमोद मैदानाच्या आतमध्ये टाकतोय. महेशला चेंडू फिरकावून द्यायचा होता, कोणती धाव वितरणाची आपल्याला पाहायला मिळत नाही. प्रमोद चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळेल. 40 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एक फलंदाज जो बाद आहे, त्यानंतर डाव सावरला गेलाय, पण गोलंदाजी देखील त्याच दर्जाची, त्याच क्वालिटीची मैदानाच्या आतमध्ये जी पडताना आपल्याला पाहायला मिळेल. कोणीतरी येईल, माझं भलं करेल, संकटाच्या गर्दीमधून बाहेर काढेल, ह्या आशेवरती आयुष्याचं रणांगण जिंकता येत नाही मित्रांनो.
फाईन लेग झोन मध्ये महेश आधीच तयारी केली होती आणि हा फाईन लेग झोन मध्ये दर्जेदार महेशच्या पाठमध्ये येतोय. जबरदस्त षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन सन्माननीय हेमंत दादा वाजे यांचा उत्तुंग षटकार. फाईन लेग झोन मध्ये षटकार आलाय. या चेंडूवरती काय घडेल? प्रमोद सज्ज. हो, बॅटची यश जरूर लागली आहे. क्षेत्ररक्षक देखील त्या दर्जाचं झाले. एक धाव येताना पाहायला मिळेल. एक षटकार आल्यानंतर परत एकदा उसळी घेणारा चेंडू त्याने फेकला. बॅटची एज लागली पण त्या चेंडूला गती फास्ट होती. एक धाव तिथे येताना जी पाहायला मिळेल. एका धावेच्या पद्धतीने 47 धावा या धावपलीवरती आहेत. चौथं षटक चालू असताना आपण पाहतोय. कोणतरी येईल, माझं भलं करेल, या संकटामधून मला बाहेर काढील. हो, यावेळेस तयारी केली होती. डॉट चेंडू जो पडला जाईल. चर्चा चालू आहे संकटातून बाहेर कोण काढतो. जो स्वतःवरती विश्वास ठेवतो, स्वतःवरती विश्वास ठेवल्यानंतर तोच संकटातून बाहेर काढू शकतो. यावेळेचा चेंडू झेल टिपला जातोय. जबरदस्त झेल टिपला जाईल आणि वैभवचा खेळ इथे संपुष्टात येतोय. वैभव बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. न्यू विडोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. डॉक्टर सुजाता रणसिंग यांची बळीची टाळी. धावा धाबल करते आहेत. स्वप्नील कुठे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येताना जो आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला महेश आहे, दुसऱ्या बाजूला स्वप्नील आहे. पण मला गोलंदाजाचं कौतुक करायचंय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्याने केली आहे. मोठ्या फलंदाजाला त्याने माघारी पाठवलंय. 4 षटकं संपली. 5वं षटक चालू आहे आणि 5वं षटक टाकण्यासाठी सुजित शेलार जो येताना जो आपल्याला पाहायला मिळेल. 47 धावा आहेत मित्रांनो. 2 तुल्यबळ संघ आहेत. बलाढ्य संघांमध्ये युद्ध चालू आहे. हो, यावेळेस आपला कॉल पद्धतीचा चेंडू अतिशय दर्जेदार आणि अभ्यासपूर्वक चेंडूच्या बदलाच्या आतमध्ये टाकलाय. काही फलंदाज माती विकेटवरती खेळणार आहेत आणि सर्वात जास्त खेळाडू हे सिमेंट विकेटवरती खेळणार आहेत. सिमेंट विकेट, माती विकेट यामध्ये खूप जमीन आसमानाचा बदल आहे. स्ट्रेट डाइव, बिग ब्लास्ट, अप्रतिम त्याच्या स्टाईल मध्ये मारलाय त्याने. षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन सन्माननीय हेमंत दादा वाजे यांचा उत्तुंग षटकार. हो, यावेळेचा चेंडू मिस टाइम फटका जो खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक झेल सोडतोय. वादळासारखी ज्याने खिळी केली, वादळासारखा परसतोय, संघासाठी चढतोय, संघासाठी लढतोय, अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून होतोय. त्याला इथे जीवदान मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये मिळतंय. 55 धावा धावपलीवरती आहेत. 2 फलंदाज बाद. 5वं षटक चालू असताना आपण पाहतोय. विजेत्यांमधली लढत. जो संघ लागोपाठचे 2 मॅच जिंकन तो सुपर 8चं तिकीट त्याला मिळेल. पराजित संघाला संधी असेल एरकार टाकण्याचा प्रयत्न जो केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवेल तोपर्यंत मिळालेली 1 धाव आणि एका धावेसाठी चाललेला संघर्ष धावफलक जाऊन पोहोचेल 56 या धावसंख्येवरती. गोलंदाज परत एकदा सज्ज होताना जो आपल्याला पाहायला मिळेल. सुजित शेलार फुल टॉच पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल.
एका एका धावेसाठी प्रयत्न चालू आहे. शून्यातून विषय निर्मिती करायची आहे. शून्यातून मोठी धावसंख्या उभी करायची आहे. स्वप्न पाहिलंय ते सत्यामध्ये उतरवायचंय. या विश्वकपामध्ये आम्हाला अधिराज्य गाजवायचंय. जर तुम्ही जरा 10 पर्वांमध्ये अभ्यास केला कोणत्या कोणत्या संघानं इथे अधिराज्य गाजवलं. एक धाव इतर पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्नांची उंची मोठी असेल तर नशिबालाही वाकावं लागतं. पण इथे प्रयत्न करणं गरजेचं असणार आहे. षटकाची सांगता होतीये. 5 षटकांचा खेळ इथे मित्रांनो संपूर्ण होईल. 59 धावा या धावपलकोरती असणार आहेत. 2 फलंदाज बाद असेल. त्यामध्ये एक शॉर्ट रन असेल. ज्या 59 सांगितल्या होत्या आता त्यातली एक धाव कमी होईल. 58 धावा 5 षटकांचा खेळ इथे संपूर्ण होताना आपण पाहतोय. अंतिमच्या षटकाची जबाबदारी कुणावरती दिली जाणार. अंतिमच्या षटकामध्ये ही जोडगोळी किती धावसंख्या उभी करणार. अंतिमचं षटक 58 धावा आहेत. शेवटचं षटक आहे. सामना महत्वाचा आहे. दोन्ही संघांना माहिती आहे इथे जिंकल्यानंतर थेट आपण जाऊन पोहोचणार आहोत सुपर 8 मध्ये. पण इथं पराजित झाल्यावरती संधी आहे पण अडचणीही तेवढ्या आहे. स्क्वेअर कटचा स्वप्नीलचा जबरदस्त फटका. चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत दर्जेदार चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. विमाननगर पुणे येथील एनलिव्ह सलूनचे मालक हेअर एक्सपर्ट माननीय नितीन सोनवणे यांचा सनसनीत चौकार. 62 धावा धावपलकोरी. स्वप्नीलला माहितीये कोणी साथ दिली नाही म्हणून रडत बसायचं नाही. संकटाच्या छाताडावरती पाय देऊन आपलं अस्तित्व तयार करायचं असतं हे स्वप्नीलने याआधी शिकलेलं आहे. धावपलकोरती धावा पाहतोय. 62 धावा धावपलकोरती आहे. प्रमोद अंतिमचं षटक टाकतोय. या आधीचं देखील जबरदस्त त्याने षटक टाकलंय. या षटकामध्ये पहिलाच बॉलवरती चौकार येताना पाहायला मिळालाय. 62 धावा धावपलकोरती आहेत. 2 फलंदाज बाद आहेत. 6वं षटक जे पडतंय पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. प्रमोद इथून पुढे काय बदल करेल. उसळी घेणारा चेंडू पंच घोषित करतात. अक्षय सर घोषित करतात फाईट चेंडू जो बदलाच्या आतमध्ये असेल. एका धावेच्या पद्धतीने धावफलक देखील पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 63 धावा ही धावफलकावरती नोंदवल्या जाताना आपल्याला पाहायला मिळतील. बिग ब्लास्ट अप्रतिम दर्जाचा ब्रँडेड स्वप्नीलच्या बॅटमध्ये येतोय खणखणीत षटकार. 6 धावा. षटकार आल्यानंतर स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकला. डॉट चेंडू जो पडतोय. 69 धावा धावपलकोरती आहेत. अंतिमचे काही चेंडू आहेत. या चेंडूमध्ये काय पद्धतीची कामगिरी होईल. संधी आलेल्या संधीचं सोनं करायचंय. यावेळेस फाईन लेग झोन मध्ये चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळेल. टॉपिकचा फटका जो बदलाच्या आतमध्ये खेळला गेला. उशिरा बॅट वरती आलाय तोपर्यंत 2 धावा घेतल्या जातील आणि या 2 धावेच्या पद्धतीने धावफलक देखील पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 71 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. काल देखील पाहिलं 99 धावा होताना संघ आपण पाहिला. काल देखील अटीतटीचे सामने पाहिले. शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत सामने येताना आपण पाहिले. आणि इथे धावाच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. न्यू फलंदाज आता कोण येणार.
पण इथे त्याने त्याच्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी आणि जी भूमिका त्याने बजावलेली आहे. सागर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. न्यू विडोम इंटरनॅशनल स्कूल पेरणे फाटा बोल्हाई. एकाहत्तर धाबा डबल वरती आहेत. स्ट्रायकिंग वरती महेश पाचुंदकर. महेशने शेवटच्या बॉलवरती हल्ला बॉल चढवलाय मिड विकेट झोन मध्ये. बिग ब्लास्ट हा आहे षटकार आणि षटकाराने इनिंगची केली आहे सांगता आणि धावफलक झाले 77 धावा बनवायच्यात 78. 36 चेंडू 78 धावा असं असणार समीकरण. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन सन्माननीय हेमंत दादा वाजे यांचा उत्तुंग षटकार. महर्षी पहिलवान मल्हारीअप्पा गव्हाणे मित्र परिवार आयोजित शिरूर प्रीमियर लीग 2023 पर्व 10वे. लकी ड्रॉ लकी ड्रॉ लकी ड्रॉ. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ. दररोज शेवटचा सामना झाल्यावरती एक लकी ड्रॉ काढला जाईल. विजेत्या प्रेक्षकाला मिळणार एक सायकल. अशा 5 सायकल प्रेक्षकांसाठी खास लकी ड्रॉ स्वरूपात. 26 जानेवारी निमित्त शेवटच्या दिवशी अंतिम सामना झाल्यावरती एक खास लकी ड्रॉ. त्यामध्ये तुम्हाला मिळणार इलेक्ट्रिक बाईक. त्याचबरोबर ज्या मान्यवरांनी बक्षीस दिले आहे त्यांच्यासाठी देखील खास लकी ड्रॉ. शेवटच्या दिवशी अंतिम सामना झाल्यावरती एक लकी ड्रॉ काढला जाईल आणि विजेत्या मान्यवराला मिळणार एक सायकल. अवश्य लाभ घ्या. लकी ड्रॉ लकी ड्रॉ लकी ड्रॉ. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती करेल शुभम भैया नवले साईराम 11 शिरूर शहर
धर्मवीर संभाजी महाराज फायटर वडुकिंदूर या दोन्ही संघांच्या कर्णधाराला मी विनंती करेल की आपण ताबडतोब नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यायचंय। सन्माननीय रामदासजी पाचंगे साहेबांच्या शुभ उपस्थितीमध्ये आपण नाणेफेकीचा गोल करतोय, तर मी साहेबांना विनंती करेल की आपण नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यायचंय। यशवंत भाऊ पाचंगे साहेबांना देखील मी विनंती करेल की आपण देखील नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यायचंय। दोन्ही संघांचे कर्णधार जे मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत, यानंतर आपण मायक्रोफोनवरती ऐकणार आहोत पहाडी आवाज, एक खणखणीत आणि कणखर आवाज उभ्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। खरं तर आमच्या पारनेर तालुक्याचा अभिमान असणारे आमचे प्रवीण गायकवाड सर यांच्याकडे देखील आपण जाणार आहोत। तर मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करेल की आपण नाणेफेकीचा गोल करण्यासाठी ताबडतोब यायचंय, त्यानंतर मॅच देखील चालू होणार आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे। पहिले षटक हातामध्ये घेतलंय महेश पाचुंदकर, पहिले षटक हातामध्ये घेतोय, तर स्ट्राइक एंडवरचा फलंदाज वाघोलीचा स्टार खेळाडू आणि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारा आयकॉन राहुल सातव सज्ज होताना जो आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी विनंती करेल या ताबडतोब। प्रवीण सर, पहिला चेंडू आपण पाहिला, झेल आकाशात उडाला होता, परंतु नक्कीच क्षेत्ररक्षकाच्या शरीरापासून तो दूर होता। एक धाव घेत मैदानाच्या आतमध्ये खातं जे खोललं जातंय त्याला टॉस होणं गरजेचं आहे। ताबडतोब टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे दोन्ही कॅप्टननी। झेल त्या ठिकाणी निसटलाय, झेल सटकलाय, जीवनदान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। दोन विजयी संघ आमने सामने आहेत। धावा 2 धावफलकावरती आपण पाहतोय। षटक क्रमांक पहिले चालू आहे। सरपंच सचिनदादा शेलार स्टार 11 आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय शेवटचा पुकार करतोय धर्मवीर संभाजी महाराज फायटर्स वडू आणि किंदूर संघाच्या कर्णधाराला मी विनंती करेल या ताबडतोब नाणेफेकीचा गोल ताबडतोब होणं गरजेचं आहे। आतमध्ये मॅच देखील जबरदस्त मॅच आहे, महत्त्वपूर्ण मॅच जी मैदानाच्या आतमध्ये रंगतीये। ओव्हर टू प्रवीण सर। मानसिंग भैया पाचुंदकर स्टार 11 रांजणगाव पिंपळे धुमाळ पंचायत समिती गण संघमालक मंदारशेठ पाचुंदकर उद्योजक यांच्या मालकीचा नक्कीच असणारा संघ। हवाई फायर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, एक बिग षटकार 6 धावा। फटका असा धुवाधार, हा गेला षटकार। संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर। चेअरमन सन्माननीय हेमंत दादा वाजे यांचा उत्तुंग षटकार। राहुल सातव, राहुल सातव, राहुल सातव, विजयाची चाहूल फक्त आणि फक्त राहुल, राहुल सातवच्या बॅट मधून आणखीन एक घणाघाती प्रहार, षटकार। फटका असा धुवाधार, हा गेला षटकार। संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर। चेअरमन सन्माननीय हेमंत दादा वाजे यांचा उत्तुंग षटकार। मानसिंग भैया पाचुंदकर स्टार 11 रांजणगाव पिंपळे धुमाळ पंचायत समिती गण संघ जर पाहिलं तर मंदारशेठ पाचुंदकर उद्योजक आणि दुसऱ्या बाजूला शरद फंडसर इंटरनॅशनल कराटे चॅम्पियन यांच्या मालकीचा संघ आहे। नाणेफेकीचा गोल जिंकत धर्मवीर संभाजी महाराज फायटर्स वडू केंद्र संघानं आम्ही प्रथमतः फलंदाजी करू
आणि क्षेत्ररक्षणासाठी शुभम भैया नवले साईराम इलेवर शिरूर शहर या संघाला आमंत्रित केलेला आहे। यानंतरची देखील चुरशीची लढत आणि चालू असणारी देखील चुरशीची लढत आहे। परत एकदा जाऊया ओव्हर टू प्रवीण गायकवाड सर यांच्याकडे। स्कोर कार्ड वरती धावा 15, षटक क्रमांक पहिलं संपले। सामन्याचं समीकरण 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 63 धावांची गरज। धन्यवाद प्रशांत सर, एक समालोचक आयोजक सगळ्या भूमिका सुंदर पद्धतीने नक्कीच पार पाडतायत। सरपंच सचिन दादा शेलार स्टार 11 वडगाव रासाई निर्वी पंचायत समिती गण जर पाहिला तर संघ मालक आहेत सचिन दादा शेलार विद्यमान सरपंच वडगाव रासाई आणि त्याचबरोबर वीरेंद्र काका शेलार विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडगाव रासाई। 15 धावा षटक पहिले या ठिकाणी संपले आणि या उर्वरित 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जो बाकी आहे। गोलंदाजी मार्कवरची गोलंदाज तयार। हा चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, चेंडू सुसाट वेगा सीमारेषेच्या दिशेला, चेंडू पोहोचतोय सीमा पार, मिळतोय एक सनसनीत चौकार, 4 रन। पाहुणी मोका हा मारलाय चौका। विमाननगर पुणे येथील एनलिव सलूनचे मालक हेअर एक्सपर्ट माननीय नितीन सोनवणे यांचा सनसनीत चौकार। धाव फलक 19 धावसंख्येवरती षटक क्रमांक चालू आहे ते दुसरं षटक। 19 रन ऑन स्कोर कार्ड, 19 धावा धाव फलकावरती आहे। धावा आहेत 19 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय। सुंदर क्रीडांगण, हरित क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणावरती चालू आहे शिरूर प्रीमियर लीगचा थरार। परफेक्ट गॅप, चेंडू सुसाट वेगात सीमा पार, खणखणीत चौकार। पाहुणी मोका हा मारलाय चौका। विमाननगर पुणे येथील एनलिव सलूनचे मालक हेअर एक्सपर्ट माननीय नितीन सोनवणे यांचा सनसनीत चौकार। धावा स्कोर कार्ड वरची 23, षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरची चालू आहे। सामन्याचं समीकरण 28 चेंडू 55 धावा। रिव्हर्स स्वीप साठी नक्कीच प्रयत्न त्या ठिकाणी केला, जोरदार अपील नक्कीच आपण त्या ठिकाणी पाहतोय। राहुल सातव आयकॉन, अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या बॅटने नक्कीच गाजवल्यात। आज कशा प्रकारची कामगिरी करतोय संघासाठी वैयक्तिक आपण पाहतोय 8 चेंडू खेळलाय, 22 धावांवरची नाबाद आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती या दिनेश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय। स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 23 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय। थरार शिरूर प्रीमियर लीगचा एक अप्रतिम आयोजनानं नटलेली क्रिकेटची स्पर्धा आहे। दरम्यान आपण पाहतोय परफेक्ट गॅप, परत एकदा चेंडू सुसाट वेगा सीमा पार, खणखणीत चौकार। पाहुणी मोका हा मारलाय चौका। विमाननगर पुणे येथील एनलिव सलूनचे मालक हेअर एक्सपर्ट माननीय नितीन सोनवणे यांचा सनसनीत चौकार। धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 27 धावा। षटक दुसरं प्रगतीपथावरती चालू असताना धावा आहेत 27 धावा स्कोर कार्ड वरती। धावांसाठी फार मोठी धावा धाव मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण। ओ खराब पैकी आणि चुकीला मात्र माफी नाहीये। गलथानपणाला क्रिकेटमध्ये थारा नसतो असं जे म्हटलं जातं। स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर 30 धावा स्कोर कार्ड वरती। 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या 15 ची सरासरी धावा 30, उर्वरित 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे। पाहूया या 24 चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी केली जाते। 24 चेंडू मध्ये बनवायच्यात 48 धावा, 30 धावा स्कोर कार्ड वरती। 2 षटकांचा खेळ संपलाय। राहुल सातव 11 चेंडू 29 धावांवरती नाबाद। दोन षटकार 3 चौकार नक्कीच आपण पाहिलेत। दुसऱ्या बाजूला प्रेम वाबळे
एक चेंडू एका धावेवरती नाबाद आहे. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 30 धाबा, 2 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 4 षटकांचा खेळ बाकी आहे. उपस्थित क्रिकेट रसिक, क्रिकेट प्रेमी, क्रिकेट चाहते सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. 24 चेंडूंचा खेळ बाकी. बनवायच्यात 48 धावा आणि दरम्यान मात्र गोलंदाजी मार्कवरती मात्र सज्ज होईल. प्रतीक पाचुनकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. पाहूया कामगिरी कशा प्रकारे केली जाते. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. पहिलवान मल्हारी अप्पा गावाने अध्यक्ष शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन, त्याचबरोबर श्री यशवंत भाऊ पाचंगे उपाध्यक्ष शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन. आमचे अनेक मान्यवर असतील, देणगीदार असतील, यांचं मिळालेलं सहकार्य, आमचे संघ मालक असतील, त्यांची लाभलेली साथ आणि त्यानंतर मात्र उभा राहिला एवढा दैदिप्यमान क्रिकेट सोहळा. धावा 30, 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसरं षटक चालू होतंय. राहुल स्ट्राईकच्या दिशेला. फुलटॉस चेंडू बॅट वरती घेतलाय. मिळतीये सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी मिळतीये. धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचते ते 31 धाव संख्येवरती. धावफलक जाऊन पोहोचतोय. षटक तिसऱ्या प्रगती पथावरती चालू असताना कशाचीच कमी या ठिकाणी जे पाहायला मिळत नाहीये. आकर्षक मैदान आहे. प्रेक्षकांसाठी खास बसण्याची व्यवस्था आहे. या ठिकाणी आपण पाहतोय रंगीत कपड्यातली क्रिकेटची स्पर्धा आहे. जगभरात लाईव्ह प्रेक्षेपण नक्कीच या क्रिकेटच्या स्पर्धेचं चालू आहे. आकर्षक बॉन्डरोप आपण पाहतोय. विविध जाहिराती फ्लेगच्या माध्यमातून नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. आणि जणू काही एखाद्या आंतरराष्ट्रीय मैदानावरती सामना चालावा तशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी मात्र जे तयार केले. स्कोर कार्ड वरती धावा 32. षटक क्रमांक तिसऱ्या प्रगती पथावरती चालू आहे. राहुल सातव साठी टाकलेला हा चेंडू थोडीशी उसळी घेतोय. यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय, स्थिरावतोय. धावा आहे स्कोर कार्ड वरती या 32 धावा बिनबाद. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय षटक तिसरे चालू असताना मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती परत एकदा सज्ज होतोय. राहुल सातवच्या बॅट मधून आणखीन एक घणाघाती फटका. षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन सन्माननीय हेमंत दादा वाजे यांचा उत्तुंग षटकार. धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 38 धावा. षटक क्रमांक तिसऱ्या प्रगती पथावरती चालू आहे. 14 चेंडू 36 धावांवरती राहुल सातव नाबाद. जबरदस्त खेळ करतोय. हा चेंडू नक्कीच सन्मान चेंडूला दिला गेलाय. सिंगल वसूल केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहील. दुसरी धाव पूर्ण केली जाते. प्रत्येक चेंडू नक्कीच मोठा फटका खेळावा असं काही नसतं. तंत्रशुद्धता आणि आक्रमकता यांचा मिलाप म्हणजे क्रिकेट. तुम्ही चांगल्या चेंडूंना सन्मान द्या, खराब चेंडूंचा खरपूस समाचार घ्या. विजय नक्कीच निश्चित आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जेवढं षटकार चौकाराला महत्व दिलं जातंय तेवढं सिंगल डबलला देखील महत्व दिलं जातंय. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय 40 धावा स्कोर कार्ड वरती. षटक तिसऱ्या प्रगती पथावरती चालू आहे. राहुल सातवानिया प्रेम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरची प्रतीक परत एकदा तयार होताना जो पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू बॅट वरती घेतलाय. शतरक्षक चेंडू वरती येतोय. चेंडूला त्या ठिकाणी फीड केलं जातंय. घेतली जाईल सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. धावफलक 41 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय.
18 चेंडूत 41 केल्यात आणि आता 18 चेंडू मध्ये 37 बनवायच्या. विशेष म्हणजे कोणत्या प्रकारची विकेट अद्याप गमावलेली नाहीये. 18 मध्ये 37 बनवायच्यात. 18 मध्ये 41 आलेले आहेत. नक्कीच एक चांगला सामना क्रिकेट रसिकांना मात्र जो पाहायला मिळेल. समान ताकदीचे दोन संघ आमने सामने आणि त्यांच्यातील झुंज क्रिकेटचे रसिक या ठिकाणी पाहत आहेत. 41 धावा स्कोर कार्ड वरती. 3 षटक संपली आहेत. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. राहुल सातव 16 चेंडू 39 धावांवरची नाबाद. प्रेम 2 चेंडू खेळलाय, 2 धावांवरची नाबाद आहे. मानवाच्या रक्तात नसानसात वसल्या खेळ म्हणून या खेळाकडे जे पाहिले जातं. गेली 10 पर्व आपल्याला नक्कीच संधी दिली आहे. सन्माननीय पहिलवान मल्हारी अप्पा गव्हाणे, अध्यक्ष शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन, उपाध्यक्ष यशवंत भाऊ पाचंगे यांच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहतोय. मी सांगितलं अनेक स्पर्धा डिक्लेअर होतात. 1 वर्ष 2 वर्ष नक्कीच खेळवल्या जातात, परंतु तब्बल 10 वर्ष नियोजन करणं ही सोपी बाब नाहीये. त्यासाठी कष्ट, त्यासाठी नक्कीच मेहनत आणि नक्कीच माणसं जोडण्याचं काम नक्कीच करावं लागतं. तेव्हा खऱ्या अर्थानं कोणती क्रिकेटची स्पर्धा यशस्वी नक्कीच होत असते. ओ परफेक्ट कव्हर ड्राइव्ह, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार, मॅजिकल ड्राइव्ह. हा मारलाय चौका. विमाननगर पुणे येथील एनलिव्ह सलूनचे मालक, हेअर एक्सपर्ट माननीय नितीन सोनवणे यांचा सनसनीत चौकार. धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 45 धावा आपण पाहतोय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील. 17 चेंडू 33 धावांचं लक्ष. 17 चेंडू 43 धावांवरती राहुल सातव नाबाद. आणि हा चेंडू मात्र अतिशय सुरेख टाकलाय. एस्टनच्या पाठीमागे नक्कीच चेंडूला बीड केलं जात आहे. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर आहे. काय फलंदाजी केली राहुल सातवनं. काल देखील वाघोलीचं मैदान क्रिकेट प्रेक्षकांनी नक्कीच डोक्यावरती घेतलंय राहुल सातवला. आज परत एकदा दर्जेदार खेळ त्याचा पाहायला मिळतोय. एक सनसनीत चौकार. विजयाची चाहूल फक्त आणि फक्त राहुल. पाहुणी मोका. हा मारलाय चौका. विमाननगर पुणे येथील एनलिव्ह सलूनचे मालक, हेअर एक्सपर्ट माननीय नितीन सोनवणे यांचा सनसनीत चौकार. 15 चेंडू 29 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. 15 चेंडू 29 धावा स्कोर कार्ड वरची धावा आपण पाहतोय. 49 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 15 चेंडू आणि 29 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. या दरम्यान शतरक्षक चेंडूवरती येतोय. नकार त्या ठिकाणी जो दिला गेलाय. राहुल सातव वैयक्तिक 47 धावांवरती नाबाद आहे. चेंडू खेळलाय 20 स्ट्राईकच्या दिशेला आहे. अर्धशतक झळकावणार का? येणारा काळ, येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. पल पल के साथ जिंदगी बीत जाती है लेकिन बीता हुआ पल वापस नहीं आता. आणि याच बरोबर अर्धशतक पूर्ण. राहुल 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 विजयाची चाहूल फक्त आणि फक्त राहुल. 21 चेंडू 53 धावांवरती नाबाद. 4 षटकार 5 फटका चौकार. सामन्याचं समीकरण 13 चेंडू 23 धावांची गरज. वैयक्तिक 53 वरती राहुल नाबाद आहे आणि संघाचं धावफलक आहे 55 वरती. म्हणजे प्रेमच्या 2 धावा, 53 धावा राहुलच्या आहेत. जिंदगी है तो ख्वाब है तो रास्ते है तो मंजिल है तो दिक्कत है और दिक्कत है तो मैं राहुल हूं ना. जबरदस्त अशा प्रकारचा खेळ. पंचावन्न धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय.
या दरम्यान परत एकदा चेंडू सीमारेषेच्या दिशेला सुसाट वेगात दुसरी धाव चपळाईनं पळून पूर्ण केली जाते. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावफलक जर पाहिलं तर मात्र 57 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे 12 चेंडू 21 धावा 21 धावा 12 चेंडू. सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. सामना रंगतदार आणि रोमहर्षक स्थितीमध्ये नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. सरपंच सचिनदादा शेलार स्टार 11 संघ मालिक आपण पाहतोय. स्वतः सरपंच साहेब विद्यमान सरपंच वडगाव रासाई सचिनदादा शेलार तर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडगाव रासाई वीरेंद्र काका शेलार यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय. त्यांच्या विरोधात जो संघ खेळतोय मानसिंग भैया पाचुनकर स्टार 11 रांजणगाव पिंपळे धुमाळ. संघ मालक मंदार शेठ पाचुनकर उद्योजक आणि त्याचबरोबर शरद फणसर इंटरनॅशनल कराटे चॅम्पियन यांच्या मालकीचा संघ यांच्यातील द्वंद्व आपण पाहतोय. संघ मालकांशिवाय स्पर्धा नाहीये. संघ मालकांना देखील मी धन्यवाद देईन. आपण मालकत्व घेतलं या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. याच बरोबर नजाकत पाहायला मिळाली होती परंतु तेवढाच प्रतिम झेल सीमारेषेच्या लगत टिपलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. न्यू विडोम इंटरनॅशनल स्कूल पेरणे फाटा बोल्हाई चंदननगर डॉक्टर सुजाता रणसिंग यांची बळीची टाळी. धाव फलकावरती धावा जर पाहिल्या 57 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 प्रगती पथावरती चालू आहे. नवीन फलंदाज संकेश शेलार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 57 वरती एक गडी बाद आहे. सामन्याचं समीकरण आपण पाहतोय 11 चेंडू 21 धावा 21 धावा 11 चेंडू. सामन्याचं समीकरण. सामना रोमहर्षक स्थितीत. सामना रंगतदार. सामना अटीतटीचा आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटचे चेंडू शिल्लक 11 चेंडू 21 धावा. कोण बाजी मारणार लढतीत. अप्रतिम आयोजन. शिरूर प्रीमियर लीग पर्व 10. हो पायाचा वेध वेगानं घेतली गेलेली ही धाव अपील केलंय. निर्णय जातोय तिसऱ्या पंचांकडे. थर्ड अंपायर. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय. पाहूया निर्णय काय येतोय. धावबासाठी वापरले जात आहेत तिसरे पंच. प्रेक्षकांसाठी मात्र खास लकी ड्रॉ आपण या ठिकाणी पाहतोय. आमचे संयोजक तुमच्यापर्यंत पोहोचतीलच. नॉट आउट. परंतु अजूनही कोणाला कुपन घ्यायचं असेल त्यांनी मात्र समालोचन कक्षात संपर्क केला तरी चालेल. प्रत्येक दिवशी एक कुपन या ठिकाणी काढले जाते आणि एक आकर्षक अशा प्रकारची या विजेते प्रेक्षकासला सायकल भेट म्हणून मात्र जी दिली जाते लकी ड्रॉ. फलंदाजी करणारा संघ म्हणजे संपूर्ण जे खेळाडू आहेत त्यांना एक सूचना असेल की फलंदाजी करत असताना आपली जी पॅन्ट आहे ती वरती कृपया घ्यायची नाहीये. लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे. राहुल सातवच्या बॅट मधून हवाई फायर षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन सन्माननीय हेमंत दादा वाजे यांचा उत्तुंग षटकार. 9 चेंडू आणि 14 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. 64 वरती एक फलंदाज बाद आहे. 4.3 षटकाचा खेळ संपलाय.
हा चेंडू राहुल सातव सन्मान नक्कीच त्या चेंडूला देतोय. धावफलक जर पाहिलं तर मात्र धावफलकावरची धावा आहेत 65 धावा. शेवटचे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आपण पाहतोय. तंतोतंत नियमांचं पालन करून भरवलं गेलेलं हे भव्य दिव्य अशा प्रकारचं क्रिकेट शिरूर प्रीमियर लीग आपण पाहतोय. मी सांगितलं कोणती कमतरता नाहीये. आकर्षक मैदान आहे. रंगीत कापलेली क्रिकेटची स्पर्धा आहे. जगभरात लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे. प्रोफेशनल पंच आहेत. मैदानाचं सगळे तोंड भरून कौतुक करतात. आकर्षक बाउंड्री लाईन आहेत. विविध जाहिराती प्रेक्षकांसाठी गॅलरी नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. 67 धावा. आणि आणखीन एक खास उल्लेख करेल आमच्या ऑफिशियल टीम साठी घरगुती पद्धतीचं जेवण आहे. गेली 15 दिवस दरम्यान नक्कीच आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला झेल टिपला जाईल. गेली 15 दिवस आप्पा हॉटेलचं जेवण आहे. परंतु या ठिकाणी आल्यानंतर अगदी घरची स्पर्धा घरचं जेवण आणि नक्कीच अतिशय सुंदर वातावरण या ठिकाणी जे पाहायला मिळते. सामन्याचं समीकरण 6 चेंडू 11 धावा. लास्ट 6 बॉल 11 रन टू विन. आप्पांच्या स्वतः भगिनीच आहेत ते जेवण तयार करणाऱ्या. नक्कीच त्यांना मी धन्यवाद देईल. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 11 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आवश्यक आहे. 6 चेंडू 11 धावा. 11 धावा 6 चेंडू. सामन्याचं समीकरण नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. कोण मारणार बाजी या लढतीमध्ये. कोण जिंकणार हा सामना. जिंकणारा संघ थेट सुपर 8 मध्ये जाऊन दाखल होईल. एचा टॉपर आणि सीचा लुजर. सीचा टॉपर आणि डीचा लुजर. बीचा टॉपर आणि डीचा लुजर अशा लढती नक्कीच आपल्याला ज्या पाहायला मिळतील. जिंकणारा संघ पोहोचेल सुपर 8 मध्ये. गोलंदाजी मार्कवरची गोलंदाज वैभव सिनलकर. 6 चेंडू 11 धावा. सामन्याचं समीकरण शिरूर तालुका क्रिकेटचा वर्ल्ड कप अर्थात आपण पाहतोय शिरूर प्रीमियर लीग. 67 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाजी मार्कवरती तयार झालाय. लॉंग रन अप. राहुल सातव साठी टाकला गेलेला हा चेंडू. 5 चेंडू शेवटच्या शिल्लक असतील आणि बनवायच्या आता धावा 11 धावा. 2 सामन्यांना सातत्याने मी समालोचन करतोय. पहिला सामना देखील रंगतदार रोमहर्षक पाहायला मिळाला. हा सामना देखील तेवढाच रोमहर्षक आणि पाठीमागचे 2 दिवस देखील शेवटच्या षटकापर्यंत लढती रंगल्यात. शेवटच्या चेंडूपर्यंत लढती रंगल्यात. ही क्रिकेटची स्पर्धा सुपर डुपर होती. सुपर डुपर हिट नक्कीच होती. शेवटचे 5 चेंडू 11 धावांची गरज. हा चेंडू डॉट राहुल सातव सारख्या कसलेल्या फलंदाजाला ज्यानं की मैदानाच्या आतमध्ये अर्धशतक पूर्ण केलंय त्याला मात्र 2 चेंडूवरती उभं करून ठेवलंय. गोलंदाजाची कमाल. गोलंदाजाची धमाल. वैभव गोलंदाजी मार्कवरती. वैभव सिनलकर राहुलला 2 चेंडूवरती नक्कीच उभं करून ठेवलंय. आणि आता मात्र वाईट बॉल आहे. वाईट बॉल. सामन्याचं समीकरण बदलेल. 4 चेंडू 10 धावांची गरज. कुठंच तुम्हाला पाहायला मिळणार नाही. प्रेक्षकांसाठी इलेक्ट्रिक बाईक आहे. प्रेक्षकांसाठी म्हणजे प्रत्येकाचा विचार नक्कीच या ठिकाणी जो केला जातोय. शिरूर तालुक्यातच नव्हे आप्पा प्रेक्षकांसाठी बाईक मला कुठंच पाहायला मिळाली नाहीये. प्रेक्षकांसाठी इलेक्ट्रिक बाईक आहे. ओ बिग हिट केलाय. चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. वाघाची दहाड फोडलाय पहाड. राहुल सातव ब्रँडेड षटकार.
फटका असा धुआधार हा गेला षटकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन सन्माननीय हेमंत दादा वाजे यांचा उत्तुंग षटकार. राहुल सातव खेळतोय 27 चेंडू 68 धावांवरती 6 षटकार 5 चौकार. सामन्याचं समीकरण तयार होईल आता. 3 चेंडू 4 धावांची गरज. बाईक मी पाहिल्या, खेळाडूंसाठी बाईक पाहिल्या, संघ मालकांसाठी बाईक पाहिल्या, प्रेक्षकांसाठी बाईक कुठंच पाहिल्या नाही. या ठिकाणी मात्र प्रेक्षकांसाठी इलेक्ट्रिक बाईक 26 जानेवारी तर प्रत्येक दिवशी एक आकर्षक सायकल लकी ड्रॉ स्वरूपात आहे. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जातोय. सिंगल घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय. विकेट असेल. फलंदाज धावबाद राहुल सातव मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक वरती पोहोचतोय. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. न्यू विडोम इंटरनॅशनल स्कूल पेरणे फाटा बोल्हाई चंदननगर. डॉक्टर सुजाता रणसिंग यांची बळीची टाळी. धावा स्कोर कार्ड वरती 75. 3 गाड्यांच्या मोबदल्यात षटक 6 चालू. 2 चेंडू 3 धावांची गरज. कंपल्सरी चेस असल्या नियम 3 धावा बनवाव्याच लागतील तुम्हाला सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी. 2 चेंडू 3 धावा. 3 धावा 2 चेंडू. सामना रंगतदार रोमहर्षक अटीतटीचा. राहुल सातव स्ट्राइकच्या दिशेला. वैभव शिनेलकर गोलंदाजी मार्क वरती. 2 चेंडू 3 धावा. आणि हा चेंडू डॉट निर्धाव. काय गोलंदाजी करतोय वैभव शिनेलकर देखील. 29 चेंडू 69 धावांवरती नाबाद आहे राहुल सातव. परंतु हा शेवटचा चेंडू खूप महत्वाचा आहे. कंपल्सरी चेस आहे. धावा बनवायच्या 3. एक चेंडू 3 धावा. 3 धावा 1 चेंडू. राहुल आतापर्यंत जबरदस्त खेळ केलाय. परंतु मॅच जिंकून दिली तरच खऱ्या अर्थानं हिरो ठरेल. पाहूया हा शेवटचा चेंडू कामगिरी कशा प्रकारे केली जाते. आणि हा चेंडू डॉट निर्धाव. मैदानाच्या आतमध्ये फार मोठा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. मानसिंग भैया पाचुनकर 11 संघाचा. मानसिंग भैया पाचुनकर स्टार 11. जबरदस्त अशा प्रकारचा खेळ. खास कौतुक करेल मी गोलंदाजाचं. आणि दुसऱ्या बाजूला एकदा जोरदार टाळ्या